वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान, आमदार अभिजित पाटलांकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा आसमानी संकटात सापडला आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। तसेच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या। आमदार अभिजित पाटील यांनी आज सकाळपासूनच मतदारसंघातील ओडोली, आडेगाव, चांदज, टाकळी, गाराकोले आणि आलेगाव बुद्रुक या गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या। यावेळी त्यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। वादळी वाऱ्यामुळे प्रामुख्याने केळे आणि डाळिंब यासारख्या नगदी पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे। या संकटाबद्दल दुःख व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास या आसमानी संकटामुळे हिरावला गेला आहे। बळीराजा सध्या मोठ्या संकटात सापडला असून या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। ब्युरो रिपोर्ट अभिषेक पवार, ETV न्यूज 24 डिजिटल।